नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा बातमीचा अर्थ समजून घेणार आहोत की जे भारताच्या डिजिटल स्वातंत्र्याच्या दिशेने मोठं पाऊल ठरू शकते। बातमी इतकीच आहे की भारतीय केंद्र सरकारच्या 12 लाख कर्मचाऱ्यांचे ईमेल अकाउंट आता जोहो या भारतीय प्लॅटफॉर्मवर चालू झाले आहे। हो, हीच बातमी जी हिंदूमध्ये प्रसिद्ध झाली आहे। आता प्रश्न असा येतो, एवढे मोठे बदल का केले गेले? यामागे सरकारची दूरगामी योजना काय आहे आणि याचा अर्थ भारताच्या डिजिटल भविष्याशी काय जोडलेला आहे? डिजिटल आत्मनिर्भरतेकडे मोठं पाऊल। आजपर्यंत आपण ईमेल, डॉक्युमेंट्स, क्लाउड सगळ्यासाठी मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या पाश्चिमात्य कंपन्यांवर अवलंबून होतो। पण आता सरकारचं लक्ष स्वदेशी टेक्नॉलॉजीकडे वळत आहे। जोहो ही कंपनी चेन्नई आधारित आहे आणि तिचं संपूर्ण इकोसिस्टीम म्हणजेच जोहो मेल, जोहो रायटर, जोहो शीट, जोहो शो म्हणजे पूर्ण एक मेड इन इंडिया ऑफिस। आता 1/3 सरकारी कर्मचारी जोहोवर शिफ्ट झाले आहेत आणि येत्या काही महिन्यात संपूर्ण सरकारी यंत्रणा स्वदेशी ईमेल येऊ शकते। या बदलामागचं राजकारण आणि सुरक्षा हे फक्त सॉफ्टवेअरचं ट्रान्सफर नाही, हे डिजिटल सार्वभौमत्वाचं घोषणापत्र आहे। कारण बघा, अमेरिकन कंपन्यांच्या सर्व्हरवर सरकारी डेटा साठवला गेला तर डेटा लीक, स्पायिंगचा धोका कायमच असतो। पण जोहो ही भारतीय कंपनी असल्यामुळे डेटा भारतातच भारतीय कायद्यांतर्गत साठवला जाईल। याचा अर्थ डेटा सेफ, परदेशी हस्तक्षेप बंद आणि भारताचा स्वतःचा डिजिटल नियंत्रण अधिकार मजबूत। राजकीय सिग्नल, अमित शाह यांनी आपला सहकारी ईमेल जोहो मेलवर शिफ्ट केला आहे आणि ट्विट करून जाहीर केलं। त्यांच्या शेवटच्या ओळीने सगळ्यांचं लक्ष वेधलं। हीच ती ओळ आहे जी डोनाल्ड ट्रम्प आपल्या ट्विटमध्ये वापरत असत। थँक्यू फॉर युअर काइंड अटेन्शन टू दिस मॅटर आणि हॅलो एव्हरीवन, आय हॅव स्विच्ड टू जोहो मेल। म्हणजे हा एक प्रकारचा डिजिटल संदेश अमेरिकेला भारत आता स्वतःचं तंत्रज्ञान वापरणार आहे। फायदे काय आणि धोके काय? फायदे, डेटा पूर्णपणे भारतात सुरक्षित राहील, परदेशी अवलंबित्व कमी होईल, सरकारी खर्चात बचत होईल, कस्टमाइज सिक्युरिटी सिस्टीम तयार होईल। धोके, एकाच प्लॅटफॉर्मवर अवलंबित वाढल्यास अडचण होईल, जर जोहोवर सायबर अटॅक झाला तर मोठा परिणाम होईल। पारदर्शक ऑडिट रिपोर्ट सध्या उपलब्ध नाही, पण याच गोष्टीसाठी सरकारने मजबूत बॅकअप सिस्टीम, मल्टीफॅक्टर सिक्युरिटी आणि 24/7 डेस्क सुरू केले आहे। याचा मोठा अर्थ काय? हा फक्त एक ईमेल बदल नाही, तर ही आहे डिजिटल स्वराज्याची क्रांती। भारत आता सांगतो आहे, आम्ही टेक्नॉलॉजीचे ग्राहक नाही, आम्ही निर्माता आहोत आणि हा बदल भविष्यात भारताला डिजिटल सुपर पॉवर बनण्यासाठी पाया घालतो। शेवटचा विचार एवढाच आहे, जोहोवर झालेला मायग्रेशन म्हणजे आत्मनिर्भर भारताचा पुढचा अध्याय आहे। आता प्रश्न फक्त एकच, बाकीच्या मंत्रालयाने हे पाऊल केव्हा उचलणार? जर तुम्हाला अशाच प्रकारचे सखोल विश्लेषण हवे असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मराठी इन्स्पायरेशन इंडियाला सबस्क्राईब करा। धन्यवाद।